नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 13 जागेंवर मतदान ही पार पडलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांवर 7 मेला मतदान होईल आणि या तिसऱ्या टप्प्याच्या जाहीर प्रचारासाठी आता अवघे 5 दिवस बाकी आहे. 4 ते 5 दिवस बाकी आहे. चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघाची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. त्यामुळं तेथील ही चित्र आता निवडणूक रिंगणात किती उमेदवार असतील याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, जालना आणि बीड या 3 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, शिर्डी, अहमदनगर, जळगाव, रावेर आणि नंदुरबार असे इतर मतदारसंघातील चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. या मतदारसंघात निवडणूक रिंगणात 37 उमेदवार राहिले आहेत. तर जालना मतदारसंघात दुरंगी लढत होईल आणि या मतदारसंघात 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि बीडमध्ये दुरंगी लढत होणार असून इथं तब्बल 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं जवळपास मराठवाड्यातल्या 3 मतदारसंघात 2 EVM मशीनचं युनिट मतदार यादी म्हणून लागणार आहे आणि त्यामुळं थोडंफार मतदारातही चलबिचल होईल आणि प्रचारकांनाही नेमकं आपलं चिन्ह कुठल्या EVM 1 का 2 वर आहे हे सांगणंही गरजेचं राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार, माजी मंत्री चंद्रकांत खैरे, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान राज्याचे मंत्री संदीपान भुमरे आणि या मतदारसंघाचे विद्यमान खासदार MIMचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत तिथे होईल. या मतदारसंघात मराठा आरक्षणाचे ह्याच्यात सतत न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांनी उमेदवारी अर्जही भरला नाही आणि रिंगणात त्यांना न उतरवण्यासाठी त्यांची समजूत घालण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलेलं आहे. त्यामुळं या मतदारसंघातील मराठा आरक्षणासाठी लढणारे झटणारे मराठा युवक आणि मतदार कोणाच्या पाठीशी भक्कम उभे राहतात त्या उमेदवाराचा इथून विजय होणं निश्चित आहे. पण या संदीपान भुमरे की चंद्रकांत खैरे यांना मराठा उमेदवार साथ देणार यावर हे सगळं अवलंबून असणार आणि या दोघांच्या लढतीत कदाचित यावेळी इम्तियाज जलील परत एकदा दिल्लीची वाट धरतात की काय असंही जाणकारांचं मत ऐकू येत आहे. जालना मतदारसंघात 6व्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत आणि त्यांच्या विरोधात ज्या त्यांनी 5 सलग निवडणुका जिंकल्या त्यात एका निवडणुकीत अगदी काठावरच्या बहुमतानं ते विजयी झाले होते आणि त्यावेळीचे त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे हेच महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इथे दिलेले आहेत. या मतदारसंघात मोठ्या संख्येनं प्रभाव जाणवेल तो मराठा आरक्षण आंदोलकांचा. कारण गोदावरी काठची जी काही गावं आहेत जालना मतदारसंघात त्यातली बहुतांश येत नाही, परंतु यांचा प्रभाव या मतदारसंघातील पैठण, सिल्लोड, जालना शहर या विधानसभा मतदारसंघात कसा दिसून येतो यावरच
दानवे 6व्या वेळीस लोकसभा निवडणूक जिंकतात की पराभूत होतात हे ठरेल. बीड मतदारसंघात ही तशी काटेकी लढत आहे. यावेळी येथील विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाने गेल्या निवडणुकीत प्रीतम मुंडेंना कडवी लढत देणारे असे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात प्रचाराच्या वेळी अनेक ठिकाणी पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. आणि त्यामुळं या मतदारसंघात नेमकं काय घडेल, एकंदरीत मराठा आंदोलकांचा रोग पाहता ते बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी एक गठ्ठा मतदान करतील हे दिसून येते. त्यामुळं पंकजा मुंडेंना आपलं राजकीय पुनर्वसन करण्यात अडथळा येणार हे मात्र निश्चित. आज एवढंच. धन्यवाद.